नमस्कार, संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे कटोरी ब्लाऊजचे कटिंग पाहणार आहोत. तर एकाच मापाचे 4 ब्लाऊज आहेत बिना अस्तरचे. 39 छातीचे ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज. तर याच्या आधी 2 ब्लाऊज याच मापाचे एकाच कस्टमरचे कटिंग केलेले आहेत. तर त्यावेळी मी इथे पेपर कटिंग करून घेतलेले होते. तर तुमच्याकडे देखील एकाच मापाचे 4 किंवा 5 ब्लाऊज आले असतील तर पहिल्यांदा पेपर कटिंग करून घ्यायचे, म्हणजे आपला वेळ देखील वाचतो. आपल्याला जे पेपर कटिंग केलेले असते ते डायरेक्ट आपण अस्तरचे ब्लाऊज असेल तर अस्तर किंवा साधे ब्लाऊज असतील तर साध्या ब्लाऊजवरती ठेवून पटकन कटिंग करून घेऊ शकतो. तरी ते मी कटिंग करून घेतलेले आहे. ते परत एकदा तुम्हाला मापे दाखवते. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. तर इथे 14.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. 39 छातीचा ब्लाऊज आहे. तर इथे मी शोल्डर 6 इंच ठेवलेले आहे आणि मुंड्यासाठी 6.5 इंच घ्यायचे. या मापानेच मी सर्व ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. इथे मी 39 इंचाचा ब्लाऊज आहे तर ते 9.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि मार्जिनचे 2 इंच. 33 कमर आहे तर त्याचं चौथा 7.25 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 2 इंच मार्जिनचे. त्याच्यानंतर इथे मी मुंड्यासाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे आणि इथे गळा रुंदी मी 2.5 इंच ठेवलेली आहे. पाठीमागच्या गळ्याची उंची तयार 7.5 इंच आहे. तर मी इथे 8 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल आणि खालच्या साईडून मी रुंदी 3 इंच ठेवलेली आहे. 2.5 इंच ठेवलेली आहे. जेवढी आपण शोल्डरला घेतली तेवढीच खाली ठेवलेली आहे. आणि टक्ससाठी मी इथे रुंदी 5 इंच घेतलेली आहे आणि टक्स उंची 5.5 इंच. कधी पण गळा पाठीमागच्या गळ्याची उंची कमी असेल तर 5.5 किंवा 6 टक्स उंची घेऊ शकता. त्या मापाने ते मी पुढच्या भागाची कटोरी वगैरे वाढवून घेतलेले आहेत. आता इथे तुम्हाला स्लीवसाठी कधी पण मुंड्याच्या पाठीमागच्या भागाची जी मुंड्याची गोलाई असते ते मापून घ्यायची. इथे 9.25 इंच मुंडा आणि 2 इंच मार्जिनचे आलेले आहे. त्याप्रमाणे इथे मी मापे टाकून स्लीवची कटिंग केलेली आहे. तर साधे ब्लाऊज आहे तर खालच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे खालून मोडण्यासाठी आणि स्लीवची पूर्ण उंची आहे 9.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच अर्धा इंच घेऊन 10 इंचावर माप टाकून घेतले आणि मुंड्याची गोलाई जेवढी आलेली आहे तेवढे माप टाकून घेतलेले आहे. पुढच्या साईडला पेपर कमी पडतो तर मी कपड्यावरती ठेवल्यानंतर वाढवून घेईन जेवढे मार्जिनचे आहे तेवढे. आणि दंडगेर आहे 11 इंच. त्याच्या मापाने इथे मी स्लीवची कटिंग करून घेतलेले आहे. आता इथे तुम्हाला दाखवते कपड्यावरती कसे कटिंग करून घ्यायचे ते. तर इथे मी कपड्यावरती उलट्या साईडला चॉक मारून घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला इथे स्लीवची कटिंग करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे कापड. अशा प्रकारे आपल्याला 4 ब्लाऊज पीस उलट्या साईडून फोल्ड करून डबल फोल्ड करून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे पहिल्यांदा आपल्याला स्लीवची कटिंग करायचं आहे. तर मी इथे 4 ब्लाऊज पीस फोल्ड करून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर पेपर कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे आणि पिना लावून घ्यायच्या. इथे पुढच्या साईडला जेवढे कमी पडत होते तेवढे वाढवून घेतले आणि खालच्या साईडून बराबर होते. बिना अस्तरचे ब्लाऊज असेल तर जेवढे आपले पेपर कटिंग असते त्याच्या मापानेच कटिंग करायचं आहे.
इथे मधल्या साईडला कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला शोल्डरला जोडते वेळी पटकन समजते कुठून जोडायचे ते. इथे मी पुढच्या भागाचे पूर्ण सगळ्या स्लीवचे पुढचे भाग कटिंग करून घेतलेले आहेत, अर्धा इंच. त्याच्यानंतर चॉक मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पटकन समजते पुढच्या साईडची साईड कुठली आहे ती. आता आपल्याला इथे बाकीचे जे कटिंग आहे ते ठेवून घ्यायचं आहे, पेपर कटिंग. तर इथे मी सिंगल फोल्ड करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे मी ते चारी ब्लाऊज पीस फोल्ड करून ठेवलेले आहेत. बंद साईडून बराबर करून घ्यायचे, कमी जास्त नको व्हायला, नाहीतर गळ्याच्या साईडून रुंदी वाढते मग. इथे मी पूर्ण पेपरचे कटिंग ठेवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर कटिंग करून घ्यायचे, जसे पेपरचे माप आहे त्याप्रमाणे. अस्तरचे ब्लाऊज असेल तर अर्धा इंच वाढवून घ्यायचे. बिना अस्तरच्या ब्लाऊजमध्ये वाढवायची जरूरत नसते. तुमच्याकडे देखील 4 ब्लाऊज किंवा असे 2-3 ब्लाऊज आले असले तर एकाच मापाचे पहिल्यांदा पेपर कटिंग करून घ्यायचा, म्हणजे आपला वेळ देखील वाचतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लाऊजांचे एकसोबत कसे कटिंग केले ते. साध्या ब्लाऊजमध्ये डबल योगपट्टी लागते आतल्या साईडून, तरी ते जे कापड उरलेले आहे त्याच्यामध्ये कटिंग करून घेते योगपट्टी. इथे खालच्या साईडची जी योगपट्टी काढणार आहे ती त्याच्यामध्ये जोड येणार आहे, तर ती आतल्या साईडला ब्लाऊजच्या आतल्या साईडला जोडून घ्यायची. शिलाईमध्ये अर्धा इंच कापड ठेवून मी कटिंग करून घेतलेली आहे योगपट्टी. बाकीचे हे उरलेले कापड आहे. त्याच्यानंतर जे पेपर कटिंग आहे ते काढून घ्यायचे आणि जे कटिंग आहे त्याला उलट्या साईडून चॉक मारून घ्यायचा, म्हणजे आपल्याला शिलाई करतेवेळी पटकन समजते. अशा प्रकारे आपल्याला इथे पूर्ण पार्टचे अलग अलग जे कटिंग आहे ते ठेवून सेपरेट करायचं आहे. इथे मी 4 ब्लाऊज अलग अलग करून घेतलेले आहेत, जे कटिंग करून घेतलेले आहे ते अशा प्रकारे. इथे 4 ब्लाऊजांची कटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता.